हर हर महादेव भावांनो, मी अरविंद शितोळे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो. तर आज आमच्या हॉस्पिटलचा वर्धापन दिन होता. तर मी फुगे फुगून डेकोरेशनची तयारी करत होतो. तेवढ्या ते दोन लेकरं फुग्यासोबत खेळत होते. जसं काही यांना लहानपणी फुगाच भेटला नाही, यांना सोडा. चला मग मी डेकोरेशन करायला सुरू केला. फुगे वगैरे फुगून घेतले आणि हॉस्पिटलला सगळीकडे लावून टाकले. तेवढ्या झाला मम्मीचा फोन, लेकरं नको शाळेला सोड. मग त्यांना गेलो शाळेला सोडायला, ग्लोबस कॉलला. नंतर आलो तर काय हॉस्पिटल असं दिसत होतं फुगे लावून. नंतर काय सगळं डेकोरेशन वगैरे झालं. मग निघालो घरी निघालो की आपल्या फुटरेज रनिंगमध्येच गळून पडलं. ते गळून पडल्यावर त्याला वेल्डिंग मारायला गेलो पांचाळला. म्हणलं आता हे बरोबर वेल्डिंग फिक्स करून दे बा. पांचाळ फिक्स करून दिलं. नंतर सायलेन्सर फुवायचं होतं, त्याला म्हणलं 2 छिद्र बुजवून दे बा. त्या छिद्र बुजवायची कुठे गेलं की त्यानं सायलेन्सरची चाळणीच करून टाकली पार. मग नंतर फ्रेश होऊन वगैरे आंघोळ करून कपडे घालून निघालो वडीपूरला. आज आपल्याला दिदीला आणून सोडायचं होतं पेशंटला. मग निघालो वडीपूरला फ्रेश होऊन. माझ्या दुकानावर रोजच्या सारखीच गर्दी होती. मग निघालो वडीपूरला. महाराज जमा हे मी गेलं की साहेब झोपेतून उठले होते, बघत होते माझ्याकडे. साहेबांनी गेल्या शेक हँड दिला. साहेब झोपेतून उठले होते म्हणून असे दिसत होते. मग निघालो लोह्याला तिला घेऊन. तिचं काम होतं डीके पाटीला घेऊन गेलो तिला. डीके पाटीला गेल्यावर तिला जवळपास 2.5 ते 3 तास तिथंच लागले. आमचा एवढा वेळ कधीला निघून गेला पत्ताच लागला ना. आमच्या साहेबांची नखरे पाहून बघा नाका करतो. नंतर तिला लगेच घेऊन हॉस्पिटलला गेलो. हॉस्पिटलला दाखवायचं होतं बच्चाला. मग दाखवून घेतलं साहेबाला आणि नंतर निघाला आम्ही पेटशिमला गेला की लगेच फ्रेश वगैरे झालो. वातावरण चेंज झालं होतं. मग लगेच गेलो महादेवाला. तिथे भेटला आमचा लल्ल्या परम मित्र. नंतर महादेवाचे पाय वगैरे पळवून घेतले, दर्शन वगैरे घेतलं. लगेच नंदीच्या पाया वगैरे पळून घेतलं. थोडा लल्ल्याला बोललो आणि नंतर लगेच निघालो लोह्याला गेलं की सतीश भाऊला घेऊन गेलो केंद्रामध्ये थोडं दर्शन वगैरे घेतलं, पाय वगैरे पडल्या आणि माळीचा वगैरे जप करून वापस हॉस्पिटलला निघालो आणि हॉस्पिटल अशा प्रकारे दिवस कसा गेला पताच लागला नाही. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका. जय श्रीराम.